पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय दयाशंकर आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल मिथुन आणि नॉन स्ट्राईकला असेल अंगद. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलेलं आहे या पहिल्या षटकासाठी. 30 सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक आहेत, एक लॉंग ऑफला आणि एक लॉंग ऑनला. पाहूया या सर्व क्षेत्ररक्षकांच्या सापळ्यातून कशा पद्धतीने बॉलला बाहेर पाठवतील फलंदाज मिथुन आणि अंगद आणि कशा पद्धतीने विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील दयाशंकर. ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल दयाशंकरचा, स्ट्राईकवर असेल मिथुन. ओव्हर द विकेट. यावेळेस खडे खडे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न झाला. टाचांवर बॅलन्स करून हा फटका खेळायचा होता. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय. यष्टीरक्षक चांगल्या पोझिशनमध्ये पहिल्या बॉल वर एक चांगला पद्धतीचा प्रयत्न दयाशंकरचा पाहायला मिळाला. मिथुन राईट हँडेड बॅटर. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जाईल स्वीपर का सीमा रेषा पार. मिळतील धावाच्या आजच्या दिवसातला पहिला चौकार. धावसंख्या 4 झाले. धावसंख्या 4 झाले आणि पहिल्या बॉलवर डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर 4 आलेले आहेत. आणि मिथुन ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ आता पाहायला मिळते. कारण गुडलेन बॉल होता, त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. आता क्षेत्ररक्षक पुढे घेतलाय शॉर्ट कव्हरला. ऑन साइडला स्विंग केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेग रिजनमध्ये एलिव्हेशन नव्हतं. या स्ट्रोकला पण धावा मिळतील. एक धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय स्क्वेअर लेग मधून थोडासा पलीकडे गेला. 30 सर्कलच्या बॉलला अडवून फेक करेल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. एका धावीची वर धावसंख्या जाऊन पोहोचते. बिनबाद 5. अंगद स्ट्राईकवर असेल. दयाशंकर तितकासा मोठा रनअप नाहीये पण व्हेरिएशन आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला रोटेट करतोय. पुन्हा एकदा चांगली कव्हर ड्राईव्ह पण तितका चांगला स्टॉप शॉर्ट कव्हरला. नेत्रदीपक स्ट्रोक या ठिकाणी अंगदने खेळला होता पण दयाशंकरला जाणीव झाली होती की त्या क्षेत्रामध्ये बॉल येणार आहे. त्याचमुळे शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक आगळीवेगळी रणनीती पण त्या रणनीतीचा उपयोग देखील वाघराळपाडा या टीमला होतोय. अनुभवाचं गाठोडं बांधलंय आणि ते या ठिकाणी युटिलाइज करतोय दयाशंकर. यावेळेस बॉलला स्लाइस केलंय. आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल गलीला. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावीची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 6. 6 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली करावी याच उद्देशाने प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असतो आणि आताच्या घडीला पाहिलं तर जगडून ठेवलंय. कारण जे दोन बॅटर तुम्ही पाहताय ते आक्रमकतेसाठी ओळखले जातात पण अजूनपर्यंत दयाशंकर यांनी आपला अनुभव सिद्ध केलाय. शेवटचा बॉल हवेत खेळायचं होतं पण बॉल मात्र यष्टीरक्षकाला बीट करून मागे जाईल. एक धाव गोशंकी क्षेत्रातली मिळणार आहे. फ्लायस्लिपला बॉल जातोय आणि त्या ठिकाणी एक डिक्लेरेशन झोन आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग टिवरी संघाची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. थँक्यू. थोड्या वेळास अधिकृत सूचना आम्ही देणार आहोत प्रेक्षकांना. ऑडियन्स केससाठी 100 बक्षीस आहे ते आपण थोड्या वेळानंतर ते अनाउन्समेंट करा. दिनेश दादा या ठिकाणी नाही आहेत. त्यांची जशी अधिकृत माहिती मिळेल तशा पद्धतीने आपण ऑडियन्स कॅचसाठी 100 रुपये देणार आहोत. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या मैदानाच्या अवतीभोवती एन्जॉय करतात. त्या क्रिकेटच्या स्पर्धेला आरके एंटरप्राइजेस स्टँडमध्ये तुम्हाला प्रेक्षक बसलेले पाहायला मिळतील. तसेच डिम्पी छकुली स्टँडमध्ये देखील तुम्हाला प्रेक्षक मोठ्या संख्येने बसलेले पाहायला मिळतील. आणि त्या आई लक्ष्मी स्टँड त्या ठिकाणी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॉल चांगल्या दर्जाचा हाताळला जातोय. स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता आउटसाइड द ऑफस्टक चांगल्या पद्धतीचा हा मारा, गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. आणि अशाचमुळे तर कुठेतरी मिथुनला जखडून ठेवण्यामध्ये यश मिळते, कारण मिथुन एक अटॅकिंग बॅटर आहे आणि तो अटॅक मात्र जारी ठेवणार आहे. पण या ठिकाणी लीडिंग एज घेऊन बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये लँड होईल. 4 क्षेत्ररक्षक बॉलला कॅच करण्यासाठी पुढे सरसावले होते, पण प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतच राहिला आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिले आणि या ठिकाणी मात्र कॅच कलेक्ट करता आला नाहीये. बघा, 2 क्षेत्ररक्षकांच्या कॉलिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली. तू घे की मी घे याच प्रश्नांमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक अडकले आणि त्यानंतर मात्र रिझल्ट इज कॅच ड्रॉप. बिनबाद 8 धावा. जय बजरंग टिवरी संघाची धावसंख्या. पुढचा बॉल निखिलचा. स्टेप आउट झाले. बघा, जागेवरून खेळून उपयोग झाला नाहीये, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून उपयोग झाला नाहीये आणि आता पदलालित्याचा वापर केला जात आहे. कारण कुठेतरी मी अंगदला ठाऊक आहे की आयुष्यात पुढे जायचं असेल तर वेगवेगळे मार्ग तुमच्याकडे असायला हवेत. फक्त एकाच मार्गाने तुम्हाला यश प्राप्त करता येत नाही आणि त्याचमुळे वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी वापरले जातात, पण ते देखील अजूनपर्यंत तो यशस्वी होत नाहीये. यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. खूप चांगला कॅच कॅरी केला जातोय आणि पहिला धक्का बसतोय जय बजरंग टिवरी या संघाला. अंगद बॅक टू पेव्हॅलियन. माफ करा, मिथुन किणी बाद झालेले आहेत आणि अंगद अजूनही शाबूत आहेत खेळपट्टीवर. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. ज्यांनी काल उत्कृष्ट दर्जाची स्कोरिंग केली होती ते नंदकुमार पाटील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विथ द पेन त्यांनी चांगली कामगिरी केली, पण आता विथ द बॅट त्यांची कामगिरी कशी असेल ते आता आपण पाहूया. दरम्यान थोडीशी बिकट अवस्था आहे जय बजरंग टिवरी या संघाची. 1 गडी बाद 8 धावा झालेल्या आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईकवर असेल नंदकुमार. ऑन साइडला पुल केला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय, पण बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. सुरुवात थोडीशी हळूवार झाली आहे प्रमोदजी आणि आक्रमकतेसाठी जय बजरंग टिवरी संघ ओळखला जातो. श्रेय जाते सर्व गोलंदाजांना असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, डेफिनेटली ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण निखिलच्या माध्यमातून. यावेळेला नंदकुमार पाटील सहा फटका बॅट अँड पॅड चा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडूला फक्त ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं. कलात्मक फटका होता, मनगडाचा वापर केला होता. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत मनीष विचार केला तर सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. चौकार आल्यानंतर एक धाव येते. त्या अगोदर मिथुनला विकेट मिळवली गेली, सफलता प्राप्त केली आणि सुरेख पद्धतीने आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेलंय. एक्झॅक्टली. आणि यासाठी सर वाघराळपाडा संघ ओळखला जातो. बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये बऱ्यापैकी अडवलंय, कारण मिथुन आणि नंदकुमार आणि अंगद हे 3 बॅटर यूज केले गेले. मिथुन तर बाद झालेला आहे, नंदकुमार आणि अंगद तुम्हाला खेळताना पाहायला मिळतं आणि त्याचमुळे ह्या अटॅकिंग बॅटरला थांबवणं खरं तर तारेवरची कसरत होती, पण ती खूप चांगल्या पद्धतीने पेललेली आहे गोलंदाजांनी. पहिलं षटक दयाशंकरने हाताळलं, ज्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक निखिलने हाताळलं, त्यामध्ये त्याने 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलेला आहे. तर एक संमिश्र प्रतिसाद मिळतो. एक चांगला कॉम्बो बॉलरचा या ठिकाणी यूज केला गेलेला आहे सुनवाई वाघरापाडे या संघाने. आणि पाहूया पुढची 3 षटके देखील तशाच पद्धतीने हाताळली जातील का. देऊया आपण डीजे विपिन दादांना संधी. जे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं दीपेश स्मृती चषक 2022 हे शानदार 16 क्रिकेट फक्त निमित्त आज
फक्त क्रिकेट व्यतिरिक्त काहीतरी नाविन्य, काहीतरी ऊर्जा करण्याची एक इच्छा प्रकट होत असताना दीपेश स्मृती फाउंडेशन आपण पाहतो. दीपेश फाउंडेशन आपण पाहू शकाल आणि आज शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्या शालेय विद्यार्थ्यांचा जी काही फी आपण पाहू शकताय, शालेय फी आहे ती मात्र तो खर्च पूर्णपणे उचलला गेलाय. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ती दिनेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर या शालेय विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचं सुद्धा आम्ही यावेळेला जरूर हार्दिक स्वागत करीत आहोत. दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. 13 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. मनीष 2 षटकांचा खेळ झालाय. इथून जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये मॅक्झिमम 30 ते 35 धावा जर आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि नंदकुमार देखील दुभरतारा स्पोर्ट्स टीव्हीचा अटॅकिंग अग्रेसिव्ह आणि स्ट्रायकर बॅटर होता. पण नोकरी धंद्यानिमित्त थोडासा तो क्रिकेटपासून दूर झाला. पण मात्र क्रिकेट त्याच्यापासून दूर नाही झालं आणि पाहूया त्याच्या माध्यमातून त्याच्या स्ट्रोक्स पाहायला मिळतील का. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल सर्वेश. या तिसऱ्या षटकाची तो सुरुवात करतो स्ट्राईकवर. नंदकुमार 5 धावांवर खेळतोय. हलक्या त्याने बॉलला चिप करण्याचा प्रयत्न होता. प्लेस केलंय, चांगली प्लेसमेंट आहे. स्वीपर कव्हर रिजन क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत एकच धाव मिळते. कुठलीच घाई नाही आहे कारण ते संतुलन राखलंय नंदकुमारने. कारण 3 बॉल्सवर त्याने 6 धावा गोळा केलेल्या. अंगल अजून देखील मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. तो 1 धावांवर खेळतोय. सांघिक धावसंख्या जय बजरंग टिवरी या संघाची 1 गडी बाद 14 धावा. सर्वेश पुन्हा एकदा एक चांगल्या शैलीची गोलंदाजी स्पेश करतोय आणि तिन्ही गोलंदाजांनी आपली योग्य ती गोलंदाजी वापरलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वेशने देखील हा पहिला बॉल चांगला हाताळलाय. ओव्हर द विकेट, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, ड्राईव्ह केलंय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. प्रमोदजी, परमेश्वर प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घालत असतो पण जो या धर्तीवर स्वतःला घासतो तोच चमकतो. आणि या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग नंदकुमारची तर पाहायला मिळाली पण त्यानंतर लगेच स्वतःच्या हातात सूत्र घेताना अंगद देखील पाहायला मिळाला. खूप चांगला टेक्निकल स्ट्रोक. स्टेप आउट झालंय. बॉलला एरियल रूट दिलाय. डिस्पॅच करायचं होतं कावकोन सीमारेषा पार पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी करताना थोडीशी चुकामुक झाली. अंदाज चुकला, झेल निसटला आणि जीवनदान मिळेल या ठिकाणी अंगदला. 3री धाव देखील मिळणार आहे. पूर्णपणे आता डिमोटिवेट होतोय तो म्हणजेच वाघरापाडा संघ. 3 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. 21 रन्स. स्टेप आउट झाले. बॉलला फुल टॉस केला आणि कावकॉर्नर वाईड ऑफ लॉंग ऑन रिजर्व क्षेत्ररक्षक मात्र कॅच कॅरी करू शकला असता. इझी अटेम्प्ट होता पण मात्र ती कॅच थोडीशी कठीण करून बसला. इंडियन स्टाईलने कॅच कॅरी न करता तो ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच विधा मनस्थितीमध्ये कॅच निसटलेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद 21. जय बजरंग टिवरी. ऑन साइडला बॉलला स्लॉक केलाय. एरियल रूट पुन्हा एकदा तो स्वीकारलेला आहे. बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दिमागदार षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटचं एलिव्हेशन, प्रॉपरली टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. नक्कीच खूप चांगला शब्द या ठिकाणी उल्लेखित केला. टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी 2 पायांच्या मधून बॉल फरार झालाय आणि सीमारेषा ओलांडत मिळतील 4 धावा. आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये नंदकुमार. ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो ती खेळी आता तो पेश करतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 या आकड्यावर. धावसंख्या 31 झाले. 1 गडी मध्ये 31 धावा. 2 षटकांत 13 धावा होत्या आणि आता 18 धावा. या षटकात पुन्हा एकदा बॅट अँड पॅडचा बॉलला खूप चांगल्या पद्धतीने मनगटी साह्याने वळवलेला आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये.
बॉलला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बॉलला टर्न कधी करायचा, बॉलला फ्लिक कधी करायचा आहे, सरळ रेषेत कधी केलायचं आहे, ड्राईव्ह कसं करायचं, हे पूर्ण चांगलं तंत्र या ठिकाणी नंदकुमारचं पाहायला मिळालं. 6 बॉल्समध्ये त्याने 18 धावा गोळा केलेल्या आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने खेळतो आणि अंगदने 8 धावा बोलले, 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय आणि सांघिक धावसंख्या जय बजरंग टिवरी या संघाची 3 षटकानंतर 33 धावा, 1 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेसाठी येऊया आणि देऊया विपिन दादांना संधी कमेंट्रीची. फाउंडेशन सारेच तुझे काढीती मित्र, तुझी ती आठवण काढीती तुझी ती आठवण. हर्षाली ताईच्या दीपेशी दादा बसला या मनाने, असा हा दीपेशी दादा होता लाखो दिलाची जान, लाखो दिलाची जान होता दादा, लाखो दिलाची जान. सांगतोय आता दमलय होता दीपेशी भावाच्या नावात, सांगतोय आता दमलय होता दीपेशी भावाच्या नावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात, असा दीपेश पाटील दादा आमचा थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. 33 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ झालाय. नंदकुमार पाटीलचा क्लास यावेळेला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला असा मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नंदकुमार पाटील यांची बॅट यावेळेला बोलू लागले, बॅट तळपले आणि 6 चेंडूमध्ये 18 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने मंगलदास घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संदीप गावंड सरांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी मात्र सुरेख आजचा टायटल जो आहे तो मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. विपुल गावड मॅन फ्रॉम सांदीप यांच्याकडून सुद्धा मात्र यावेळेला आणि परम पाटीलचे बिग फॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व आमच्या श्रोत्यांचं घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर TCP लाईव्ह महेंद्र भगत जे मात्र थेट प्रक्षेपण यूट्यूबवर यावेळेला कव्हर करतायत, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीने. 33 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ झालाय. मनीष स्टार्ट मात्र यावेळेला खूप चांगली झाली. आतापर्यंत नंदकुमार पाटीलने स्वतःला, डावाला, संघाला सावरलंय आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे दर्शवत असताना मॅग्निफिसंट इनिंग आणि त्याला सुरेख साथ दिले अंगदने. रिस्पॉन्सिबिलिटी आणि डेडिकेशन या दोन्ही गोष्टी पुरेपूर ठासून भरलेल्या आहेत जय बजरंग टिवरी संघाच्या नंदकुमार आणि अंगद या 2 फलंदाजांमध्ये. कारण सुरुवातीला मिथून बाद झाला आणि मिथून बाद झाल्यानंतर वाटलं होतं की काय नवीन येणारा फलंदाज देखील तितकीशी लय पकडू शकणार नाही, पण त्यानंतर पूर्णपणे सर्व प्रेक्षकांना चुकीचं ठरवताना नंदकुमारचा क्लास पाहायला मिळाला आणि अंगदची साथ पाहायला मिळाली. आणि आता जय बजरंग टिवरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 33 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला अवनीश पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर ऑन साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह झालेले आहेत, कारण आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर 30 या सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक कव्हर आणि पॉइंटला, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये हलक्याने बॉलला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल स्वीपर कव्हर एरियामध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल तोपर्यंत थ्रो करेपर्यंत कॉलिंग मिस्टेक झाले आणि आता मात्र फलंदाजांना नजर लागली आणि धावचीच्या स्वरूपात अंगद बाद होतोय, फलंदाज बाद होतोय दुसरा. जय बजरंग टिवरी संघाचा विकेट डाऊन. या चौथ्या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी चुकीची झाली, कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला सह खेळाडूची सहमती न पाहता आणि त्याचमुळे अंगदला परतावं लागते. अंगदच्या माध्यमातून एक चौकार खेचला गेला. 160च्या स्ट्राईक रेटने तो 8 धावा करून बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच अवनीश. जय बजरंग टिवरी संघाकडून अवनीश खेळणार आहे नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज सुद्धा अवनीश आणि फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडला आहे तो सुद्धा अवनीश. 2 गडी बाद, 33 धावा. आपण पाहतायत स्वर्गीय दीपेश दादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा नियोजित केली गेलेली आहे. सन्माननीय श्रीयुत दिनेशजी जगदीश पाटील यांच्या वतीने. पहिल्याच बॉलवर यश मिळते. धावचीच्या स्वरूपात अंगद बाद झालाय ओव्हर द विकेट. ऑन साइडला पूल केलाय, कंट्रोल थोडासा सुटला होता या स्ट्रोकवर. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल, बॉलला कॅरी करेल तोपर्यंत चुकामुक झाली. 2 धावा पूर्ण करण्याची संधी नंदकुमारला मिळाली होती. 3ऱ्या धावासाठी पळत आहेत डेंजर एंडला, ते स्वतः आहेत. कॉल देण्याची गरज नव्हती आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 रनआउट. आणि आता कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल सोनोई वागरपाडाच्या संघाच्या कॅप्टननी, कारण 2 सेट बॅट्समन बाहेर गेलेले आहेत आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच 36 धावा.
आता मात्र थोडीशी दुविधा असेल प्रमोदजी जय बजरंग टिवरी या संघाची, कारण 2 सेट बॅटर्स मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत ज्यांच्यावर हा संघ अवलंबून होता. आणि आता मात्र 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते. अवनीच्या सोबतीला आता नॉनस्ट्राईक एंडला असणार आहे, तर म्हणजेच अवनीश. त्याला यश नाही मिळालं तरी काय झालं, सांघिक यश तर मिळालंय. बॅक टू बॅक 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर येणार आहे अखिलेश, जो नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकला असेल नंदकुमार. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं, पण तरी देखील कलेक्शन त्या एंडला व्यवस्थित झालंय आणि त्याचमुळे नंदकुमार धाबचीच्या स्वरूपात बाद झालाय. आणि म्हणूनच जास्त धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो कंट्रोल असणं देखील गरजेचं आहे. ऑन साईडला पूल केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक आहे, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. धावून पूर्ण करायच्यात. एकदा तो पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावासाठी पळत आहेत दोन्ही फलंदाज. आणि यावेळेस थोडासा वाईडिश राहिलाय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. 3 गडी बाद 38 धावा. अखिलेश आणि अविनीश हे 2 फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये या 4थ्या षटकामध्ये आहेत. सामना 5 षटकांचा असल्या कारणाने मात्र आता आपण शेवटावर येऊन पोहोचलेलो आहोत. सुरुवात मात्र थोडीशी अडखळ झाली होती, मध्यांतर खूप चांगलं राहिलं टिवरी संघासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला टॅप करायचंय, बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलला कॅरी करेल. पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि फक्त 1च धाव मिळणार आहे. शेवटच्या क्षणाला नकार दिला गेलेला आहे अखिलेशच्या माध्यमातून, कारण या अगोदरच नुकसान खूप झालेलं आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. कारण अंगद आणि नंदकुमार हे दोन्ही बॅटर्स धावचीच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर ते नुकसान भरून काढण्यासाठी मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे या उर्वरित काही बॉल शिल्लक आहे त्यावर. आणि त्याचमुळे आता मात्र कुठलीच घाई गडबड करायची नाहीये, हीच कुठेतरी इच्छा अखिलेशची होती. त्याचमुळे अवनीशला थांबवलं. धावसंख्या 3 गडी बाद 39. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट अवनीश. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करायचा होता, बॉलला पाठवलंय पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सुंदर नेत्रदीपक चौकार. थँक्यू. चला JDS 11 परेरा नगर संघाचा कॅप्टन आणि तसेच दीपेश स्मृती टिवरी संघाचा कॅप्टन. प्लीज आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रेझेंट राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये 43 धावा. हा चौकार खूप गरजेचा होता, कारण जो आत्मविश्वास जो खालावला होता, त्या आत्मविश्वासाला परत कमवण्यासाठी तो चौकार खूप महत्त्वाचा होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी हाताळली अवनीशने आणि या 4थ्या षटकाचा शेवट स्वतःच्या नावावर केला. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग टिवरी या संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 43 धावा. आपण पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे यांच्याकडे जाऊया. बघा 3ऱ्या षटकापर्यंत बॅलन्स सिच्युएशन होती, कारण 2 बॅटर्स नंदकुमार आणि अंगद खेळपट्टीवर होते. पण या षटकामध्ये दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. तरी देखील एक चौकार आलेला आहे अखिलेशच्या बॅटमधून. 3 गडी बाद 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच अवनीशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी 2 सफलता प्राप्त केल्या, कमबॅक केलं असं मी म्हणेन ना. कारण 3 षटकांमध्ये 33 धावा होत्या 11च्या सरासरीने. या षटकामध्ये 10 धावा पाहायला मिळाल्या आणि 43वर आतापर्यंत मात्र थांबवलं गेलं. यावरून क्वालिटी दर्जाची गोलंदाजी मात्र आपण पाहू शकला. ज्या गोलंदाजाने पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता, निखिलवर पूर्ण एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा असतील की मात्र या षटकांमध्ये मॅक्झिमम 6 ते 7 धावा द्यायला हव्यात. परंतु पाहायचं आहे काय घडेल, लेट सी. एक्झॅक्टली. आता मात्र शेवटचं षटक आहे, दोन्ही संघांना मात्र त्या षटकावर नाव कोरायचं आहे. बॉलला खूप वेगाने खेळायचं होतं ऑन साईडला, पण बॉल पाहिला तर ऑफ स्टंप सोडून जाणार असल्या कारणाने मात्र कधी कधी कॉपीबुक स्टाईल फटकेबाजी देखील फलंदाजांकडे असणं गरजेचं आहे. फलंदाजाकडे वेगवेगळ्या फटकांची निवड असणं गरजेचं आहे. त्याचमुळे त्याचा फायदा कधी कधी गोलंदाजांना होत असतो. दयाशंकर देखील ते जाणतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला, बॉलला कॅरी करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकदा मिळते. एका धावेचीवर धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दयाशंकरने पहिलं षटक देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं हाताळलं होतं, ज्यामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो आणि कॅप्टन आहे या संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पंच आपले दोन्ही हात फैलावतील, कारण वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल असल्या कारणाने नियमांच्या अंतर्गत ही 1 धाव मिळणार आहे जय बजरंग टिवरी या संघाला. आणि धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अखिलेश स्ट्राईक एंडला आहे, जो खेळतोय 4 वर आणि अविश सुद्धा 4 वर त्याला साथ देतोय.
पुन्हा एकदा आउटसाइड एज बॉल जाईल गली रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचेल आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची उसंत होती. 2 धावांची जाईल वाढ आणि धावसंख्या पोहोचेल 3 गडी बाद 47 धावा. जय बजरंग टिवरी 50 ओलांडेल का, हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आलेला आहे. कारण जोपर्यंत नंदकुमार आणि अंगद खेळपट्टीवर होते मला असं वाटलेलं की जवळपास 60 ओलांडेल की काय, पण त्यानंतर मात्र त्या 2 फलंदाजांनी समर्पण केलं असंच मी म्हणेन. कारण काही एक गरज नव्हती धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची. सिच्युएशन खूप चांगली होती आपल्या संघाच्या वतीने होती. पुन्हा एकदा यावेळेस एक कठीण प्रयत्न होता. यावेळेस 1 धाव शॉट असेल. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंड झाली नव्हती फलंदाजाची, त्याचमुळे पंच परशुराम पाटील यांनी दर्शवलंय की फक्त ही एकच धाव आपण धावपकामध्ये नोंद करणार आहोत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 48 वर. 48 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आणि आता फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. तर नक्कीच पुढील संघाने देखील तयार राहायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. JDS 11 परेरानगर वर्सेस स्वर्गीय दीपेश 11 टिवरी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. JDS 11 परेरानगर आणि स्वर्गीय दीपेश 11 टिवरी. 48 रन्स 48 धावा आहेत. या षटकामध्ये मात्र एकही मोठा फटका खेचता आला नाहीये जय बजरंग टिवरी संघाच्या बॅटर्सना, कारण तितकीच नियंत्रित आणि अचूक दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत दयाशंकरने हाताळलेली आहे. कारण आतापर्यंत त्याच्या स्पेल्समध्ये त्याने पहिल्या 2 स्पेल्स त्यांनी हाताळले आणि 2 स्पेल्समध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या आहेत. हो बॅक टू द बॉलर तितकाच चांगला फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला जातो. अपील केली जाते त्या ठिकाणी झेलचितची. आत्मविश्वास आणि उत्साह या ठिकाणी तर पाहायला मिळाला, पण मात्र वेट फॉर अंपायर सिग्नल त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. आणि खेळाडूंच्या माहितीसाठी फक्त तुमच्याकडे बिमरसाठी एक रिव्ह्यू असेल किंवा रनआउटसाठी. बाकी जर पंचांना वाटलं तर पंच त्या क्रिटिकल सिच्युएशनसाठी तिसऱ्या पंचाची मागणी करू शकतील. धन्यवाद. नॉट आउट आहे. चला मॅच ऑन करा, कारण जरी त्याच्या पायाचा स्पर्श झाला पण बॉल जमिनीवर आदळलेला आहे आणि अपील करणं त्याचं काम आहे. पण नक्कीच पंच देखील इतक्या चांगल्या दर्जाचे आहेत की त्यांनी लगेचच पहिल्याच अँगलमध्ये पाहिलं होतं की तो नॉट आउट आहे. तर 1 धाव वाढेल. धावसंख्या जाईल 49 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. जय बजरंग टिवरी संघाची धावसंख्या 49 झाली आहे. दयाशंकरला विकेट जरी नाही मिळाली पण तो आपल्या संघाच्या मदतीस आलेला आहे. इकॉनॉमिकल षटकं त्याने हाताळलेले आहेत. स्ट्राईकवर बॅटर असेल अखिलेश. धावसंख्या 48. स्टेप आउट झाले. बॉलला उडवलंय. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स गाठेल का? RK इंटरपाजे स्टँडच्या पलीकडे हा जातोय अफलातून उत्तुंग गगनभरारी गेणारा षटकार. दीपेश भावाच्या नावात असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दीपेश पाटील थँक्यू. दादा. आणि अशा पद्धतीने जय बजरंग टिवरी संघाची धावसंख्या झालेली आहे 55 धावा आणि जिंकण्यासाठी 56 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्समध्ये. सोनू आई वाघरापाड या टीमला जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी संदीप जयगमन तयार आहेत पुढचा टॉस करण्यासाठी आणि संघ असणारे JDS परेरानगर आणि दीपेश स्मृती टिवरी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे. त्या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस क्लिअर केला जाईल. धन्यवाद. JDS परेरानगर संघाचा संघनायक आणि स्वर्गीय दीपेश 11 टिवरी संघाचा संघनायक टॉस बॉक्सच्या दिशेने या. मी व्यासपीठावरून विनंती करतोय या मॅचचा टॉस करण्याकरता आदरणीय सन्माननीय त्र्यंबक निलकंठे साहेबांना, सोबतच जगदीश पाटील साहेब सुद्धा टॉस बॉक्समध्ये असतील. जगदीश गोविंद पाटील साहेबांना आपण बघतायत आणि मॅनेजमेंटची जबाबदारी पूर्ण करणारे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसाद होते उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला दर्शन म्हात्रे हा JDS परेरानगर संघाचा संघनायक आहे. निलकंठे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल.
समोर दोन कॅप्टन आहेत. JDS परेरा संघाचा संघनायक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रसाद भुते हा स्वर्गीय दीपेश 11 संघाचा संघनायक आहे. टॉस आपण करतोय. 5 षटकांचा मॅच होतोय. छापाचा आवाज दिला प्रसाद भुते यांनी. इथे आलाय मात्र काटा. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, दोन कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊन व्यासपीठावर रवाना व्हा. JDS 11 संघाचे संघनायक टॉस जिंकतायत. टॉस तुम्ही जिंकलायत. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय? बॉलिंग इथे आल्यानंतर क्लायमेट्स कसं आहे, वातावरण कसं आहे सध्या? ठीक आहे. फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता कोणते गोलंदाज तुमच्या संघात आहेत जे चांगली गोलंदाजी करतील? आहेत लिज्जू आहे, अजय आहे, प्रशांत भाई आहे. किती धावापर्यंत रोकाल? 30 ते 40. इथे हे जे स्पर्धेचं आयोजन आहे या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आणि खास करून आज प्रथम स्मृती दिन आहे दीपेश जगदीश पाटील यांचा. खूप छान आयोजन आहे आणि दीपेश दादा तर माझे मित्रच होते. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला प्रसाद भुते आहेत. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय डिसिजन घेतला असतं? आम्ही बॅटिंगच केली असते, कारण आमचं होम ग्राउंड आहे त्याच्यामुळे बॅटिंग केली असते. फलंदाजी करताना किती धावांचं सेफ लक्ष असू शकतंय 5 षटकांमध्ये या मैदानावर? 75 धावा होणं गरजेचं आहे. 70 ते 75 छाती टोक या ठिकाणी उल्लेख केला जातोय. त्याकरता तुम्हाला काय वाटतं कोणता फलंदाज तुमचा या विकेटवर चालला पाहिजे? तुम्ही तर आहात, तुम्हाला साथ देणारे आणखीन कोणते खेळाडू आहेत जे खेळपट्टीवर टिकतील असं तुम्हाला वाटतंय आणि त्यांचं फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे? प्रताप दादा आहे, सूरज केने आहे, प्रकाश दादा आहे, नितेश भोईर आहे आणि मी आहे स्वतः. आम्ही सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली तर 70-80 रन होतील. तर समोरच्या कॅप्टनने सांगितलं की 30 ते 40 पर्यंत आम्ही रोखू. तुम्ही म्हणतायत की 60 ते 70 धावा बनवू. असू द्या. तर दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस तुमची सुरुवात होईल गोलंदाजी करताना, तुम्ही कोणत्या गोलंदाजाचा सर्वप्रथम वापर करणार? वेगवान गोलंदाज तिथे येणार की सुरुवातीला फिरकीपट्टूचा प्रयोग केला जाईल? ते आम्ही सिच्युएशनवरती डिपेंड असेल, कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, त्याच्यामुळे वेळ बघून ठरवू. सध्याच्या घडीला मला असं वाटतं हे तुमचं आवडतं मैदान आहे क्रिकेटचं. हो हो. तुम्हाला दोघांनाही या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत चर्चा करताना दिसले. टॉस बॉक्समधून आम्हाला असा आहे, टॉस जिंकलाय JDS परेरा संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते स्वर्गीय दीपेश 11 टिवरी संघाला. थेट तुम्हाला घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहे दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिग्गज समालोचक प्रमोद शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीप गावण सर. यांचा आवाज आपण ऐकत होता. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन खेळाडूंच्या मुलाखती आपण पाहू शकता. टॉस झाल्यानंतर इंटरव्ह्यूज आपण पाहू शकाल. दोन पंच मंद मंद पावलांनी परशुराम पाटील याच गावातील बिलॉंग करत असताना भरपूर टेनिस क्रिकेटचा खेळ साकारला आणि त्यानंतर मॉन्टे घोडेकर अर्थातच मनोज घोडेकर आपल्याला पाहायला मिळतात. दोन पंच मंद मंद पावलांनी जात असताना एका साईडला आपण पाहू शकतायत विजयासाठी लक्ष समोर ठेवलं गेलं. 5 षटकांमध्ये खूप चांगलं क्रिकेट हाताळत असताना कुणाल पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 5 षटकांमध्ये विजयासाठी 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 56 रन्स टू विन असतील. आज थर्ड डे, तिसरा दिवस दीपेश स्मृती चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतोय. आतुरतेने या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो आणि ही स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये परावर्तित होत असताना या अगोदर मनीषजी पाटील यांचा आपण आवाज ऐकत होतात. गेली 2 दिवस आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी संदीपजी गावंट अँड मनीषजी पाटील. सर्व टिवरी ग्रामस्थांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. सर्वांना शुभ सकाळ असेल. जवळजवळ दुपारची वेळ होत आलेली आहे. उशीर आणि सामन्याला सुरुवात झाली. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. चला क्षेत्रक्षण सजून घ्या प्लीज. वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलेन हा जर्मनीचा संशोधक त्याच्यासाठी सुद्धा थांबू शकला नाही, तर आपणासाठी काय थांबेल. त्याकरता मी विनंती करेन प्लीज, हंबल रिक्वेस्ट.
कारण जेवढा वेळ तुम्ही दवडतील तेवढे 2-2, 3-3 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतील. त्या आयोजकांकडे सुद्धा पहा, कारण अक्षरशः 1.5 ते 2 महिने अगोदर तुम्हाला फॉर्म लॉट्स दिले जातात आणि दिल्यानंतरही मात्र तुम्ही जवळजवळ 11, 11:15 वाजता येता. हे कुठेतरी चुकीचं आहे. जर उत्तम दर्जाचं तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्ही मैदानात 9:30-10 दरम्यान जर आलात तर तुम्हाला 6-6 षटकांचे सामने सुद्धा आयोजक खेळायला देतील. परंतु तुम्ही आयोजकांचीच कदर करत नसतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण जेवढा वेळ मात्र आयोजकांनी फॅमिलीला दिला नाही ना, तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिलाय. कारण तुमचा आज टॅलेंट दाखवण्यासाठी चला पंचांनी ताकीद घ्या, लगेच क्षेत्ररक्षण सजून सांगण्यासाठी सांगा. खूप चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं आज शुभ मंगळवार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करून, स्वरांची देवता सरस्वती मातेला वंदन करून, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. साई बाबांना वंदन करून, जीवदानी मातेला वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं कॉमेंट्री स्टुडिओमधून हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार यावेळेला पाहायला मिळतोय सोनूआई वाघरालपाडा. काही जबरदस्त आमदार चषकामध्ये परफॉर्मन्स दाखवला होता. दया शंकर स्पेशली खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना जुचंद्रच्या त्या मैदानात अर्धशतक ठोठावणारा खेळाडू आपण पाहू शकलात. चला वेळ दौडू नका प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि प्रत्येक षटकासाठी विकेट पडल्यानंतर आपण सेलिब्रेशन करू नका, ही तुम्हाला नम्र विनंती असेल. परशुराम पाटील आणि मॉन्टी घोडेकर हे 2 पंच रणरण त्या उन्हामध्ये उष्णतेचं तीव्र मात्र आपण खूप वाढताना पाहायला मिळतं. वाढतं मात्र यावेळेला टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतंय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने, पहिल्या चेंडूवर मात्र झील त्या ठिकाणी सुटतोय गली रिझन मध्ये. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. यावेळेला फलंदाज निखिलने विकास एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. आज झकास कामगिरी करेल का? अतिशय ग्लॅमर या खेळाला, टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे. प्रमोदचे 1 मिनिट. अंपायर्स 1 मिनिट. विनोद भोईर काहीतरी यावेळेला बातचीत करत असताना परशुराम पाटील यांच्याशी आपण पाहू शकाल. आतापर्यंत पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 या धावसंख्येवर. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन, प्राणवायू. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अंगत राऊंड द विकेट. अवकाश हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला जातो. कारण जेव्हा तुमच्या बॅटमधून 1 धाव येते ना, त्यावेळेला मात्र जरूर कुठेतरी होप्स वाढतात. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर 1 धावीसाठी झगडताना त्या खेळाडूचा संघर्ष आपण जरूर अनुभवला असेल. मारवान अट्टापाटू यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बाउन्स वेग मात्र यावेळेला पाहायला मिळाला. अंगतच्या गोलंदाजीवर चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते सोनूआई वाघरालपाडा या संघाची 2 या धावसंख्येवर. खूप सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. लकी ड्रॉ कुपन आपण पाहू शकताय. दीपेश मोती चषक 2022 आज आपण सकाळच्या सत्रामध्ये आदरांजली वाहिली. ऑन साईडला सुंदर पद्धतीने मात्र मिथून पुढे सरसावतोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा प्रथमतः होता, परंतु कलेक्ट व्यवस्थित चेंडू झाला नाही. अंगतच्या हातामधून चेंडू थोडासा यावेळेला स्किट झाला आणि तत्पूर्वी चिकी सिंगलच्या माध्यमातून 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 धाव येत असताना 3 धावा. निखिल जाऊन पोहोचतोय 2 धावांवर, तर विकास 1 चेंडू 1 धावेची खेळी आपल्याला पाहायला मिळते.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला जरूर केलं गेलं. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 धावा. सिंगल डबलला महत्व देणं खूप क्रिकेटमधील हे बेसिक आहे. जेव्हा मोठे फटके येत नाहीत, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये ऑल इज वेल. नेक्स्ट मॅच मध्ये दीपेश स्मृती टिवरी संघातून प्रताप भोईर, प्रकाश पाटील, रवींद्र ठक्कर, प्रसाद भुते ही मात्र सर्व दिग्गजांची मांदी आळी पाहायला मिळेल. यावेळेला बॅटचा एज घेऊन चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. तत्पूर्वी 2 धावा इझिली खेळपट्टीवर निघून येत आहेत. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि तेच यावेळेला दर्शवत असताना विकास आणि निखिल आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संदीप गावण सर आणि आमची चर्चा जारी राहील. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅन कडे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दीपेश स्मृती चषक 2022. सबसे अलग अशी झलक होती टिवरी गावात. सबसे अलग नारी झलक होती टिवरी गावात. थँक्यू डीजे, थँक्यू. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रत्युत्तरादाखल आपण बघितलं तर आता 24 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. 56 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबदबा आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा दिसलाय. वर चष्मा काढताना दिसलाय फिल्डिंग करणारा संघ. प्रमोदजी, आता थोडंसं कठीण असेल फलंदाजी करणं सोनू आई वाघराळपाडा या संघाला. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलेला खेळाडू दयाशंकर हा खूप चांगला फॉर्ममध्ये आहे, जो मैदानाच्या आत आल्यानंतर भरपूर धावा जमवत असतोय. नक्कीच पहिलं षटक यावेळेला 5 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी अंगच्ची पाहायला मिळाली. अचूक टप्पा, भेदक मारा, धारदार गोलंदाजी आणि विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॉलिंग. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय कटआउट्सला. यावेळेला मात्र जरूर अभिवादन करण्यासाठी चेंडू निघून गेला होता. दीपेश स्मृती चषक 2022 या सिटीचं वाईट पंच मॉन्टी घोडेकर यावेळेला दर्शवत असताना 1+1 मात्र यावेळेला मिळतील 2 धावा. मिथून गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेटमध्ये रुजू असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अष्टपैलू नेतृत्व. 7 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाला. विजयासाठी 24 चेंडू 49 धावा. हे सामन्याचं समीकरण 12.24च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. साईडला यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि कोणतीही चूक करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गॉन. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. जाण्यानं तुझ्या झालंय दुःख दिनेश भावाला. सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. टिवरी गावाला सोडून Thank you, गेला Dीपक. टिवरी. जय बजरंग संघाचा 12वा खेळाडू प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येऊ द्या. धावांची गती फलकावर 8. एक गडी बाद. 23 चेंडू आणि 48 धावा. फलंदाज निखिल यावेळेला मात्र बाद होतोय. विकासचा हा फटका मात्र बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. थोडंफार कुठेतरी यावेळेला खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट लेग गलीकडे आणि तत्पूर्वी 1 धाव मिळेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 रन्स 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मिथूनच्या माध्यमातून आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एक सफलता प्राप्त केली गेली. दया शंकर काय जबरदस्त अप्रतिम चांगला खेळ करणारा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. असं वाटलं की बॅटवर येईल दया शंकरच्या, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. एक्सपिरियन्स यावेळेला आहे मिथूनकडे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दीपेश स्मृती चषक 2022 आपण पाहू शकताय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये वळवलं गेलं. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तिथे तुम्ही धावा किती धावून काढू शकता लक्षात घ्यायचंय. टप्पा पडून जर त्या घराच्या पलीकडे जर निघून गेला तर त्या ठिकाणी 4 धावा मिळतील आणि डायरेक्ट जर चेंडू गेला तर 6 धावा. त्या भिंतीला चेंडू जर लागून पुन्हा एकदा मैदानात आला तर तुम्ही धावा आपल्या मनमर्जीप्रमाणे मात्र काढू शकता पळून. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा 1 गडी बाद. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विकास आणि दयाशंकर हे 2 फलंदाज. ह्याच दयाशंकरने मात्र आमदार चषक जुचंद्रच्या मैदानात 50 धावा कुठल्या गेल्या होत्या. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ते सातत्य, तो रिदम, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आपला टप्पा मात्र स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन बाय सुनो आई वाघराल टीम. वाघरालपाडा टीम या संघासाठी लक्षात असू द्या. 18 चेंडू 42 धावा. संदीपजी गावंड सर आमच्या समोर जोडले गेलेत. काय म्हणता येईल इथून थोडासा सामना कठीण जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या चेंडूंमध्ये 16च्या ॲव्हरेजने खेळायचं आहे. काय म्हणतील, व्हॉट यू कॅन से संदीप गावंड सर? निश्चितच एकंदरीच्या धावा हव्या आहेत. 42 धावा हव्या आहेत आणि खऱ्या अर्थाने 13.98ची सरासरी आता बनलेली आहे. हे अत्यावश्यक धावगती वाढल्यानंतर थोडेसे आणखीन जास्त कष्ट करावे लागतील. खरं तर दयाशंकर मैदानाच्या आत असेपर्यंत आपण विश्वास ठेवू शकतोय. ज्याने यंदाचा जो हंगाम आहे तो हंगाम खूप गाजवला आहे. त्याच्या कारकिर्दीतील महाराष्ट्रामध्ये पहिलं अर्धशतक त्याने पूर्ण केलं. याआधी त्याने प्रतिक्रिया दिली होती की बहुत सारे 50 महिने हमारे गाव में लगाई है और ये मेरा पहिला अर्धशतक था असं आपण वक्तव्य बघितलं होतं. आमदार चषक 2022 आदरणीय सन्मान्य कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये आणि तोच खेळाडू विकेटवर आहे. धावा होऊ शकतात. तितकं काही कठीण नसेल या संघासाठी. डेफिनेटली आत्मविश्वास आणि जरूर तुम्हाला मात्र आत्मविश्वासाची गरज असेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 संघांमध्ये. यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा टो लागला आणि तत्पूर्वी दयाशंकरच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आजचा सलग 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 5 मार्चचा दिवस आपण पाहू शकाल. 5 एप्रिल आपण पाहतोय आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 17 चेंडू आणि 40 धावा. खूप चांगलं क्रिकेट. ऑल इज वेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल आतापर्यंत मात्र गोलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. फेकी येईपर्यंत दयाशंकरने सांगितलं यू वेट माय डिअर. लीलाधर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 17. लॉस ऑफ 1 विकेट. 5 एप्रिलचा दिवस आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रथम पुण्य स्मरण करत असताना प्रित्यर्थ आदरांजली वाहिली. यावेळेला ऑन साईडला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिडॉन आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप सुंदर आयोजन दिनेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर अंगदचा हा चेंडू थोडासा बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती फलकावर 19 धावा 1 गडी बाद.
खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अंगदच्या माध्यमातून ते सातत्य यावेळेला मात्र जोपासलंय. तुमची कन्सिस्टन्सी आणि अशी चेंडू मात्र तुम्ही कधी हाताळतात जेव्हा तुमची प्रॅक्टिस असते. आणि काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आणि तेच मात्र यावेळेला सराव तुम्हाला बळकट बनवत असतो. शालेय विद्यार्थी मात्र परीक्षा आली म्हणून ते खचत नसतात, तर अभ्यासाला लागतात. तसंच आपली स्पर्धा येते म्हणून आपण खचून जायचं नसतं, तर आपण सुद्धा सरावाला मात्र लागायचं असतं. 19 धावा, 37 रन्स टू विन. अजूनपर्यंत 13 चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कॉन्फिडेंटली नव्हता. हा फटका आणि सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. अवनीशच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक या वेळेला कंप्लीट झाले ते 3. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा सोनू आई वाघरालपाडा या संघाला. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. आपण जाऊया बिपिन यांच्याकडे. जीवा भावाचा लय आवडीचा होता दोस्ती यारीत. असा दिपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. 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 थँक्यू डीजे. 12 बॉल 37 धाबा. ड्रिंक्स मैदानाच्या आत आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी तुम्ही स्क्रीनवर आता बघणार आहात. खास करून हे जे विद्यार्थी आहेत, स्वर्गीय दीपेश फाउंडेशन तिवरी यांच्या माध्यमातून व्यासपीठावर विराजमान असलेल्या ह्या विद्यार्थ्यांचे यंदाच्या वर्षाची संपूर्ण फी माफ केली जाते. आदरणीय सन्माननीय श्री जगदीश मधुकर पाटील, त्यांचे सुपुत्र श्री दिनेश जगदीश पाटील, आणि ह्यांनी हे खूप चांगलं काम केलं आहे. पहिला दिवस आपण बघितला. पहिल्या दिवसांमध्ये 3 एप्रिल 2022 रोजी आपण बघितलं ते मोतीबिंदू शिबिर. या मोतीबिंदू शिबिरमध्ये सकाळी 10 ते 2ची वेळ होती. मात्र लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये 274 लोकांनी सहभाग दर्शवला आणि आसपास 200 पेक्षाही जास्त चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. गॉगल्स जे चष्मे होते ते चष्मे वाटप केले गेले. हे एक चांगला उपक्रम स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये आपण बघितला. आणि आजच्या दिवसात बघितलं आणखीन एक सर्वांनाच आश्चर्य केलंय. आश्चर्याचा एक धक्का दिला गेला. दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांची यंदाच्या वर्षाची संपूर्ण फीज ही माफ केली जाते. आणि हे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांबद्दल चर्चा करणार आहात. पुन्हा एकदा आता मॅचकडे आमचं लक्ष केंद्रित होतं आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. खूप चांगलं वर्क कॅमेरामॅन अजय भारद्वाज याचं. O2 प्रमोद सर. एकोणावीस धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय 6.33च्या सरासरीने. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 19 लॉस ऑफ 2 विकेट, 12 चेंडू आणि 37 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आपण पाहिलं, अंगदने 2 स्पेल आतापर्यंत हाताळले. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मितेश कोणतीही चुकी करत नाहीये आणि दया शंकरच्या खेळीला पूर्ण विराम.
सुपर बॉलिंग, फलंदाज बाद, गुड कॅच. तुझी ती आठवण हर्षाली ताईच्या दीपेशी दादा बसला या मनाने असा हा दीपेशी दादा होता लाखो दिलाची जान लाखो दिलाची थँक्यू. ज्यांनी पाण्याची व्यवस्था पूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतायत, जशी द ग्रेट मराठा चषकाला सुद्धा संपूर्ण 7 दिवस पाण्याची व्यवस्था करणारे, पुण्याचं काम करणारे असे आदरणीय व्यक्तिमत्व प्रवीणजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आणि मुख्य मंचावर त्यांना मी विनंती करीन आपण आसनास्थान व्हायचंय. 19 धावा, 3 गडी बाद झाले. तिथून मात्र 11 चेंडू आणि 37 धावा. आत्मविश्वासाने फलंदाजी होत नाहीये, परंतु कॉन्फिडेंटली गोलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला मात्र ऑन साईडला खेळलाय. चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जाईल. येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार. सांगतोय आता दमलय होता दीपेश भावाच्या नावात सांगतोय आता दमलय होता दीपेश भावाच्या नावात असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहू शकाल 23 धावा, 10 चेंडू, 33 धावा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आर के एंटरप्राइजेस स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. रणजितजी गिरी साहेब यांनी मात्र ग्रह उपयोगी वस्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉ कुपन मध्ये दिल्या गेल्यात. यावेळेला फटका चांगला आहे. मितेश पाटील पुनश्च एकदा मात्र या वेळेला पुढे येत असताना कोणतीही चुकी करत नाहीये. चौकारानंतर कमबॅक कसं करावं. दीपेश दादाच्या आठवणीचाच काही वाढदिवसाला दीपेश दादाच्या आठवणीचाच काही वाढदिवसाला थँक्यू. परशुराम पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड सुपुत्र आहेत आणि आज अभिमान असावा नो डाऊट. आणि आज स्वतः पंचांच्या भूमिकेत रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये मितेश पाटीलने 2 झेल लगातार टिपले गेले. सुपर मॅग्निफिसंट कॅच. धावांची गती फलकावर 23 धावा, 4 गडी बाद झाले. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर आपण विचार केला तर 9 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि वाटलं नव्हतं की एवढं टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस येतील. प्रत्येक खेळाडूला सुगीचे दिवस येतील, प्रत्येक संघाला मात्र पॅकर्स मिळतील. परंतु क्रिकेटने उत्तुंग भरारी घेतले फिनिक्स पक्षाप्रमाणे. चेंज ऑफ पेस आणि या वेळेला काय जबरदस्त नकल चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. स्लोअर 1 चेंडू आणि कॉटन बोल्ट खूप सुंदर पद्धतीने विदिन सेकंदामध्ये झेल टिपला गेला. गुड कॅच. दीपेश पाटील जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण अखिलेशला पाहून मात्र या चेंडूवर सेम ऍक्शन ड्वेन ब्राऊची आठवण आली. अशा प्रकारचं मात्र त्याने हा टाकलेला चेंडू खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला. अखिलेश नंतर जाईल युट्यूबवर आणि पाहिल त्यावेळेला मात्र ड्वेन ब्राऊची आठवण येईल त्याला सुद्धा. अशा प्रकारचं चेंडू मात्र ते आम ऍक्शन सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पाहायला मिळाली. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकलात. खूप चांगल्या प्रकारचं अप्रतिम आपण पाहू शकलात. जबरदस्त. यावर ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला होता आणि मितेश पाटीलला मात्र बीट करून चेंडू निघून जातोय. अखिलेशच्या डोक्यावर हात येत आहेत. पंचांचा निर्णय काय आहे यावेळेला पंच दर्शवतील. यस, इट इज अ 4 रन चौकार. सोडून गेला यार कयार हा लावणी घोरिया जिंगाला सोडून गेला यार कयार हा वसई तालुक्याला दीपेश स्फूर्ती चषक ठेवला या मानाचा टिवरी गावाला दीपेश स्फूर्ती
गुरुजी सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल की काय असं दृश्य पाहायला मिळतं, कारण चेंडू आहे 7 आणि 29 धावांचं लक्ष्य. सुपर टायमिंग सहित अवनीश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस केला अखिलेशने. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट बॉलिंग. 3 फलंदाजांना मात्र बाद केले गेले. 8 धावा खर्च केल्या आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण अखिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शाबासकीची थाप त्या ठिकाणी जरूर मिळते. कौतुक व्हायला हवं. सुंदर गोलंदाजी केली 6 चेंडूमध्ये. आता मात्र 29 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. सुपर, अप्रतिम, जबरदस्त आयोजन नियोजन. दीपेश स्मृती चषक 2022 हे शानदार सोहळा. डिम्पी छकुली स्टँड आपण पाहू शकाल. आरके एंटरप्राइजेस स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टँड मध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झालेत आणि प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल. 6 धावांकरता इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. गुड शॉट. 5 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्यायाला हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला होता. असं वाटलं फलंदाजाला सर्वेशला की पंच मात्र वाईटचा इशारा देतील. या स्पर्धेचे आयोजक दिनेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना व्यासपीठावर यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचेल एकंदरीत 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 22 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहू शकाल जय बजरंग टिवरी यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केला. चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. 6. जबरदस्त, अप्रतिम, मॅग्निफिसंट. 2 चेंडू 16 धावा. या वेळेला वाईटचा इशारा विवेकवर वाढलाय. दबाव पूर्णपणे या सिटीचं वाईट. परशुराम पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिता मात्र यावेळेला पंचांची भूमिका करतायत, तर त्यांचे सुपुत्र मात्र क्षेत्ररक्षकाची भूमिका करत असताना ऍज अ प्लेयर म्हणून आपण पाहू शकाल. 41 धावा, 2 चेंडू 15 धावा. हा इतिहास घडलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय आणि पंच लेग बाईटचा इशारा यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 42. 1 चेंडू आणि 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने दीपेश स्मृती चषक 2022 या मैदानात रंगलाय. ऑन साइडला फटका चांगला होता. पुलचा फटका मात्र सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता डिस्टन्स मात्र कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या कारणास्तव चेंडू लगेच जलद गतीने ट्रॅव्हल होत असताना कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग टिवरी टीम. आणि मी सुनो आई वाघरालपाडा संघाला विनंती करेन हँडशेक करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. हात मिळवायचे आहेत आणि तदनंतर या स्पर्धेमधून रजा आपण घ्यायची आहे. त्याच पद्धतीने जय बजरंग टिवरी संघाला सुद्धा विनंती करेन रांगेमध्ये या. आणि रांगेमध्ये येत असताना आपण इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देतोय.